नमस्कार मंडळी, जय सियाराम सगळ्यांना. तर आम्ही निघालो आहोत नाणीजधामला जाण्यासाठी. ही आहे आपली ट्रॅव्हल्स. तर आम्ही थोडा वेळ इकडे थांबलो होतो चहा नाश्ता वगैरे काही करण्यासाठी. म्हटलं उद्या गुरुवार आहे आणि आम्ही निघालो आहोत गुरुवारच्या पालखीसाठी. तर गुरुवारचा पूर्ण पालखी सोहळा कशाप्रकारे असेल, मी कार्यक्रम कशाप्रकारे असतो हे दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करेल. मग थोड्या वेळानंतर ट्रॅव्हल्स वगैरे निघाली. तर आता आम्ही पूर्ण रात्रीचा प्रवास करायचा आहे. पुण्यावरून आम्ही निघालो आहोत नाणीजधामला जाण्यासाठी. तर मग इकडे थांबल्यानंतर थोडा वेळ म्हटलं आईस्क्रीम वगैरे काही खाऊन घेऊयात. आणि उद्या तर आपला उपवास असतो, मग गुरुवारचा दिवस आपला उद्याचा नाणीजधाममध्ये जाणार आहे. इथे थांबलो होतो. इथे पण अशा जागी ज्या जागी आपली ट्रॅव्हल्स वगैरे थांबतात ना, तिथे खरंच खूप गोष्टी महाग असतात. मग नंतर तिथून आम्ही निघालो आणि आत्ता पोहोचलो होतो सकाळी. नाणीजधाममध्ये आपण पोहोचलेलो आहोत. तर आता आपण जाणार आहोत नवीन मठावरती पहिल्यांदा आणि मग आपल्याला गुरुवारच्या पालखीसाठी मग जुन्या मठावर जायचं आहे. तर पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करेल. तर माझा व्हिडिओ नक्की बघा. आणि अजून मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, कारण पूर्ण पार्टमध्ये सगळाच व्हिडिओ येण्याचं म्हणजे येत नाही. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दोन्हीसुद्धा व्हिडिओ बघा. तर मग आता निघालेलो आहोत. आता आपण 1-2 मिनटामध्ये पोहोचणारच आहोत. इथे ट्रॅव्हल्स आली होती आणि रोडचं इकडे बघा खूप काम चालू आहे. त्यामुळे मग सध्या जी आपल्या नाणीजधाम मठाच्या इकडे मग आपला हायवे वगैरे होतोय ना, तर हा आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवे. तर इकडे हा जो हायवे होता रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे वाहनांची वगैरे गर्दी होती जाताना. त्यामुळे थोडासा वेळ लागतो, कारण पुण्यावरून नाणीजधामला येण्यासाठी तसा 6 ते 7 तासाचा रस्ता असतो. पण आम्ही निघालो होतो रात्री 10 वाजता वगैरे, मग थोडा वेळ झाला. आणि आता म्हटलं की गुरुवारची पालखी आहे, आज आहे गुरुवार. तर तुम्हाला मी दाखवेल व्हिडिओमध्ये. तर चला तर माझ्यासोबत. आता आम्ही आलेलो आहोत बसमध्ये. खूप सगळी म्हणजे आदळापट होत होती बघा, कारण तुम्ही बघू शकता माझा फोन सगळा हलत होता, पण मी थोडासा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला. हे आहे आपलं कोकण आणि आपल्या सगळ्यांचं आवडतं नाणीजधाम. आता पोहोचलो आहोत आपण नवीन मठाच्या इकडे. तुम्ही बघू शकता की आपला आता जो महाद्वार आहे, तर इथे आपण पोहोचलेलो आहे. तर थोडंसं काम चालू आहे इकडे, म्हणून धूळ वगैरे होती. आणि जर आपल्याला जायचं आहे वरती मठावरती, तर ट्रॅव्हल्स नेमकी आमची सगळ्यांची मठावरती गेली आणि तिथून तयार वगैरे सगळं होऊन मग आम्ही नंतर जाणार होतो. बघा किती सुंदर सकाळ आहे आजची आपली सकाळ नाणीजधाममध्ये आहे. म्हणजे आपल्या याच्यापेक्षा सुंदर दिवस अजून काय असणार आहे. आणि गुरुवारची पालखी ही सगळ्यांना बघायला खूप सुंदर असते. मी मागच्या व्हिडिओमध्ये माझ्यासुद्धा दाखवलं होतं. बघा किती सुंदर वातावरण आहे. आणि वारीच्या वेळी आपण गर्दीमध्ये सगळेजण येतच असतो, पण नेमकीच आमची गुरुवारची पालखी आहे त्यामुळे आम्ही आलेलो आहोत. नंतर आम्हाला तिकडे सेवा होती, त्यामुळे मग जास्त वेळ नवीन मठावरती आपल्या सुंदरगडावर थांबण्यासाठी जमलं नाही. आणि मग लगेच आम्ही सगळेजण रेडी होऊन खाली मठावरती जाण्यासाठी तयार झालेलो आहोत. तर मग ट्रॅव्हल्स निघाली आहे तिकडे जाण्यासाठी. तर अजून तिकडे काय काय आहे पालखीचं, कारण लवकरपासून सेवा आहे ना, पिंपरी तालुक्याला आमची सेवा होती. तर त्यामुळे मग आम्ही सगळेजण खूप जण आहेत. मी तुम्हाला दाखवते किती जणांची टीम वगैरे आहे. आम्ही सगळेजण सेवेसाठी आलो होतो. बघा इथून बघू शकता आपलं मुख्य मंदिर. तर आम्ही निघालेलो आहोत खाली मठावरती जाण्यासाठी. तर चला तर माझ्यासोबत. नाणीजधाममध्ये आल्यावर आपल्याला मन एवढं शांत आणि प्रसन्न वाटतं ना. आणि गुरुवारची पालखी त्यामध्ये तर खूप सुंदर वातावरण असतं. आणि नवीन मठावरती तसं आपल्याला जास्त काहीसं दर्शन वगैरे घेता आलेलं नाही, कारण पालखीसाठी आलो होतो तर लवकर तिकडे जायचं होतं. थोडा वेळच आम्ही थांबलो आणि मग निघालो ट्रॅव्हल्सनी, कारण आमची मोठी बसच होती. तर बसने आम्ही आलो होतो राम मंदिराच्या इकडे. आणि राम मंदिराच्या इकडून मग आलो गणपती मंदिरच्या इकडे. आणि आपला हा बघा हे चिंतामणी गणपती मंदिर. आणि मंदिराच्या इकडून आता आम्ही जुन्या मठावर जाण्यासाठी निघालेलो आहोत. आता गुरुवार आहे त्यामुळे मग खूप सुंदर दिवस असणार आहे आजचा. जे सारखे सारखे नाणीजधामला येतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ काही नवीन नसेल, पण जे नवीन असतील, ज्यांना कुणाला काही कामामुळे किंवा नाणीजधामला येण्यासाठी होत नाही, त्यांच्यासाठी पूर्ण व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्यांना असं असतं की प्रत्येक गोष्ट त्यांना बघायला मिळाली पाहिजे. कसं आहे, आपण सुंदरगडावरती कसं येतो, वरती वातावरण कसं असतं. त्यामुळे मी शक्यतो सगळा व्हिडिओ पूर्ण शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर कृपया समजून घ्या. आणि जुने जे असतील त्यांना असं वाटेल की हे सगळं व्हिडिओमध्ये मी घेतलं आहे म्हणून. तर नक्कीच मी नवीन लोकांसाठी पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, कारण काही जणांचं असं असतं की नाणीजधाम त्यांनी खूपदा येण्याचा योगायोग येत नाही, किंवा की जे भक्तगण खूप दूरपर्यंत राहतात ते सारखे सारखे येत नाहीत. मग बघा आपण पोहोचलो होतो जुन्या मठावरती. आणि बघा इकडे
खूप सुंदर अशी फुलांची रांगोळी काढलेली आहे आणि मठसुद्धा आपला खूप सुंदर असा सजवण्यात आलेला आहे. इकडे आहे आपलं हे खोडातून आलेलं जे केळीचं झाड आहे ना, वृक्ष तो जो झाड आहे ना ते आलेलं आहे. आणि इकडे नारायणीसुद्धा सजून आली होती आणि पालखी असल्यामुळे आता भाविकांची गर्दी वगैरे होत होती आणि त्यामुळे मग पालखीसाठी प्रदक्षिणा येण्यासाठी भाविकांची इकडे व्यवस्थित सगळे भाविक जमा होत होते. आणि बघा थोड्या वेळामध्ये आपल्या पालखी प्रदक्षिणा सुरू होणार आहे. तोपर्यंत नारायणी सगळ्यांना आशीर्वाद वगैरे देत होती. नारायणी वगैरे आलेली आणि तोपर्यंत आपले गजानन माऊलींचे पूजन वगैरे चालू होतं. थोड्या वेळामध्येच आम्ही होतो सगळेजण सेवेला. तर खूप सुंदर असं पालखी प्रदक्षिणा असतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळंच म्हणजे पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर गुरुवारची पालखी काय असते तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा आपली नारायणी किती सुंदर सगळ्यांना असं दर्शन देते. इथे सगळेजण भाविक भक्तगण दर्शन घेत होते आणि जे नाणेसधामला येत नाहीत ना त्यांना बघून खूप आनंद होईल. आणि जे येतात ते सुद्धा की गुरुवारची पालखी प्रत्येक जणांना माहिती नसते, त्यामुळे मी शक्यतो माझ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते की मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा टाकलं होतं की गुरुवारची पालखी कशा प्रकारे साजरी होते, पण त्यावेळेस मला जास्त व्हिडिओ घेण्यात आले नव्हते कारण मी सेवेला होते. यावेळेस पण सेवेला होते, पण लहान मुलांना मी सांगितलं होतं की व्हिडिओ म्हणजे लहान लहान व्हिडिओ मला शूट करून द्या म्हणून. तर त्यांनी हे व्हिडिओ घेतले होते. तर अशा प्रकारे बघा तिथे माऊत वगैरे सगळेजण आले होते आणि अनिकेत बघा माझ्यासोबतच तो आला होता नाणेसधामला आणि बघा तो सुद्धा नारायणीच्या समोर फोटोज वगैरे काढत होता. खूप सुंदर व्हिडिओ होते आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. नक्की बघा. नारायणी सगळ्यांना आशीर्वाद देते. नाणेसधाममध्ये आल्यावर नारायणीचं सुद्धा आपण सगळेजण दर्शन घेतो आणि ती जेव्हा आपल्याला आशीर्वाद देते ना तेव्हा एक वेगळीच खुशी असते आपल्या मनामध्ये. कारण आपण वारीच्या वेळी वगैरे आल्यावर एवढं निवांत दर्शन वगैरे आपल्याला होत नाही आणि ज्यावेळेस आपण वारीच्या वेळी खूप गर्दी असते. व्हिडिओमध्ये मी एवढं दाखवण्याचा प्रयत्न करते. पुढचा पार्ट 2 मी नक्कीच दाखवते. तर त्यामध्ये पालखी प्रदक्षिणा वगैरे असतील तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय सियाराम सगळ्यांना.